नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची काल 15 जुलै ही अंतिम मुदत होती। मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदत वाढ मिळावी अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारला करण्यात आली होती। ही बाब विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक विमा अर्जासाठी सरकारकडून मुदत वाढ देण्यात आली आहे। किती तारखेपर्यंत भरता येणार शेतकऱ्यांना पीक विमा, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची CAC केंद्रावर गर्दी होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे। अद्याप ही अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विम्याचा अर्ज करण्यास मुदत वाढ मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने केंद्र सरकारला पत्र पाठवून मुदत वाढ देण्यासाठी विनंती करण्यात आली होती। त्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे। दरम्यान कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कालपर्यंत म्हणजे 15 जुलै सकाळपर्यंत 1,36,00,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता। राज्यात अनेक भागात मान्सूनचा पाऊस उशिराने पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही। मुदत वाढ दिल्यामुळे या शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्यासाठी दिलासा मिळाला आहे। तरी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा लवकरात लवकर भरून घ्यावा, अशी विनंती राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली आहे। तर चला मित्रांनो, हे होते पीक विमा अपडेट। असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।